नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे ॲक्च्युली चाललेलं आहे, जे मार्केटमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यावरती आजचा हा विषय आणि खूप जबरदस्त विषय होणार आहे. तर विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की फुकट दारू पिण्यासाठी ट्रिक आणि नियम, त्याचे नियम नियम पण आहेत त्याचे. तर ते आपण पहिले पाहणार आहेत. तर मित्रांनो, आज फुकट पिणाऱ्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. तर त्यांच्यासाठी आपण काही ट्रिक शोधून काढलेल्या आहेत. ट्रिक नंबर 1. आता फुकट पिणाऱ्यांच्या लिस्टमध्ये, म्हणजे पिणाऱ्यांच्या लिस्टमध्ये, टेबलच्या लिस्टमध्ये एक तरी माणूस असा असतो की तो पैशाने स्ट्रॉंग असतो. दुसरी गोष्ट, त्याला प्यायची जर जास्त सवय असेल तर बघा, ते तुमचं पहिलं टार्गेट. आता त्याचं काय करायचंय की त्याच्या पिण्याच्या वेळा बघायच्या, त्याच्यावरती लक्ष ठेवायचं, तो कधी कुठल्या वेळी कुठं बसतोय आणि तिथे जाऊन ऐनवेळी टपकायचंय. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दारू प्यायला फुकट मिळण्याचे चान्सेस खूप वाढतात. आणि त्याला नेहमी बोलताना भाऊ, भाई, दादा, डॉन असं म्हटल्यावर त्याला बरं वाटतं आणि नकळत त्याच्या पायाशी असं करून घ्यायचंय. म्हणजे त्याला असं झाडावर चढल्यासारखं होईल आणि मग तो म्हणेल, बस भावड्या, घे काहीतरी घे. आणि मग तिथं मात्र तुम्हाला फुकट प्यायला मिळेल. आता नियम तिथे काय पाळायचा आहे की हा जो स्पॉन्सरर आहे, हा जो दारू पाजणार आहे, त्याला तुम्ही पिल्यानंतर अक्कल शिकवायची नाही, त्याला उलट बोलायचं नाही, त्याच्या पुढं पुढं करायचं, उलट त्याचा पॅक भरायचा. जमलं तर त्याच्या आवडीचा चकना घेऊन यायचं. म्हणजे येताना जांभळं असतील, बोरा असतील, चिंचा असतील किंवा पेरू असेल, असं एक 5, 25, 50 रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून त्या हिशोबानेच यायचंय तिथे. आता दुसरी गोष्ट, त्याला जसं जसं आवडेल तसं तसं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्याच्याबरोबर करत राहायचंय. कधी कधी तुम्ही त्याला आपणहून फोन करा, भाई कुठे आहे, काय चाललंय, कशा पद्धतीने, या जरा भेटायचंय. आणि 90 पाजा, म्हणजे एक 100, 200, 150ची इन्व्हेस्टमेंट करा आणि दिवसभर फुकट पेत बसा. आता पिल्यानंतर त्याला जेवायचा आग्रह धरू नका, कारण मग तिथे स्पॉन्सरशिपवाल्याला राग येतो, मग तुमचा फुकट पिण्याचा चान्स हा निघून जातो. हे लक्षात ठेवायचंय. आता तो जर सिगरेट पित असेल, त्याने जर त्याचं पॅकेट आणलं असेल, तर त्याची वारंवार सिगरेट मागू नका किंवा घेऊ नका. त्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो. किंवा बिस्लरीने हात धुवू नका, किंवा त्याला जसं पाहिजे तसं बोला, त्याला झाडावरती चढवा की भाई, भाईसाठी काही, भाऊ तुझ्यासाठी काय पण करू, हे करू ते करू. म्हणजे तिथं काय होतं की तुमचे पिण्याचे चान्सेस वाढतात. आणि पिल्यानंतर जाताना त्याला पैसे वगैरे मागू नका, 50-100 रुपये. त्याचा अतिशय स्पॉन्सरला राग येतो की चला, याला एवढं फुकट बाजून हे जाताना 50-100 रुपये मागतेच. म्हणजे ही एक गोष्ट फुकट पिणाऱ्यांनी सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्याचबरोबर आणखी काय की जाताना काही पार्सल मागू नये. समजा हॉटेलमध्ये जर तुम्ही गेला असाल, बसला असाल, किंवा मला काहीतरी चिकन मसाला, अंडा मसाला, 2 रोट्या पार्सल दे किंवा डाळ भात पार्सल दे, तर ह्या पार्सल बद्दल फुकट पाजणाऱ्यांना खूप चिड असते. तर हे काम तुम्ही तिथे त्या ठिकाणी करायचं नाही, नाहीतर तुम्हाला नंतर फुकट प्यायची बंद. आता दुसरी गोष्ट, जी लोक 90 दिवसभर पितात किंवा देशी पित असतात, अशा लोकांच्या नादी लागून कुठलीही ट्रिक्स तुम्ही वापरू नका, कारण ते तुम्हाला पाजूच शकत नाही, कारण त्यांचेच पहिले वांदे असतात. त्याच्यामुळे त्याच्यात तुमचा वेळ वायाला जाऊ शकतो. आता हा जो वाचलेला वेळ आहे, हा जो चांगला वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही काय करायचं, तुमचा मोबाईल घ्यायचा आहे आणि पिणाऱ्या मित्रांची जी लिस्ट आहे तुमची, एका एकाला कॉल करायचा आहे. कुठे बावड्या, कुठे दाद्या, कुठे सोन्या, कुठे बाळा, कुठे भाई, कुठे डॉन, कुठे बसणार आहे, काय करणार आहे. त्याच्यातून एखादा तरी तो तिथं तुम्हाला बारला, वाईन्सला कुठेतरी सापडेल आणि तिथे तुम्हाला फुकट प्यायला म्हणजे मिळू शकतं. हा पण एक त्या ठिकाणी चान्स आहे. आता ज्यावेळी तुम्ही हा फोन करून त्याला तो तुम्हाला बोलवेल, तुम्ही ज्यावेळेस फोन केलेला असेल त्यावेळेस तुम्ही एकट्यानेच जा. तुम्ही जर एखादा जोडीदार एक्स्ट्रा त्याच्याबरोबर घेऊन गेला तर त्याला आणखी राग येतो की बाबा हा तर आलाच आला आणि अजून एक आणला. म्हणजे ते कधीही करायचं नाही. त्याचबरोबर तुमच्या पिणाऱ्याच्या लिस्टमध्ये मित्र
काही काही कामाला असतात चांगल्या ठिकाणी, त्याचे पगार कधी होतात याच्यावरती लक्ष ठेवा. ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी त्याला निश्चित फोन करा, त्यावेळेसही तुम्हाला फुकट दारू प्यायला मिळेलच की बाबा दादा आज पगार झालाय 90 वगैरे 5 असं तसं. हे मग 90च्या नादाने तुमचे 1 दीड 2 अडीच 3 क्वार्टर होऊन जातात. आणि त्याची जर इच्छा असेल तर तुम्हाला जेवायलाही सांगेल. आणि तिथं मात्र चकना खाताना हे जेवणासारखं खाऊ नका, चकण्याचा जास्त आग्रह करू नका. हेच मागव तेच मागव हेच मागव, जे असेल ते खाण्याचा प्रयत्न करा. अन्यथा कसं होतं मग स्पॉन्सरला थोडंसं खटकल्यासारखं होतं. आता त्याच तुमच्या एखाद्या लिस्टमध्ये एखाद्याला कुठून अचानक पैसे येणार असतील किंवा काही विकणार असतील, त्या आकस्मिक गोष्टीवरती पण लक्ष ठेवा, त्याच्या बरोबर राहा. म्हणजे त्याही वेळेस तुम्हाला फुकट दारू पिण्याचे चांगले चान्सेस मिळू शकतात. त्याचबरोबर या पाजणाऱ्यांचा तुम्ही वाढदिवस लक्षात ठेवा. वाढदिवसाचा हाय करा, हाय भाई, हाय दादा, हाय भाऊ, तुला वाढदिवसाच्या बर्थडेच्या शुभेच्छा. मग आजचं काय प्लॅन आहे, रात्री कुठं बसणार आहे, मग तुम्हाला तो सांगेल त्या पद्धतीने. आणि प्लस त्याच्या मुलांचे वाढदिवस पण लक्षात ठेवा. त्या दिवशी तुम्ही 100-200 रुपये इन्व्हेस्ट करा आणि काहीतरी घेऊन जा, कारण तुम्ही त्याची भरपूर फुकट पिलेली असते आणि अजूनही तुम्हाला प्यायचीच असते. तर मग ते गिफ्ट, मग डेअरी मिल्क असेल किंवा काही असेल किंवा जेलीचे चॉकलेट असतील, जे जे काय असेल ते त्याची अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवा. दादा तुला आणि वहिनीला अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मग आज काय पार्टी बनते का नाही, मग आज काय माहोल असा बनवत क्रिएट करा, त्याच्या डोक्यात टाकत चला. म्हणजे तो तुम्हाला फुकट पाजण्याचे थोडेफार चान्सेस. त्याला एकतर बायको बरोबर कुठं जायचं असतं आणि तुम्हाला फुकट प्यायची असते, त्याच्यामुळे तो तुम्हाला पाजून लवकर येऊन त्याचा तो अॅनिव्हर्सरी साजरीही करू शकतो. फुकट पाजणाऱ्याच्या जर तुम्ही घरी गेलात तर प्रथम तर त्याच्या आई वडिलांच्या पाया पडा. म्हणजे त्याला खूप बरं वाटेल, त्याला वाटेल की हा खरंच चांगला माणूस आहे, माझ्या आई वडिलांवरती याचं प्रेम आहे. म्हणजे ह्या गोष्टी त्याला दाखवा की तुम्ही किती चांगले आहात, त्यांच्याबद्दल त्यांच्या फॅमिलीबद्दल तुमचे कसे विचार आहेत हे निश्चित त्यांना दाखवत चला. आता चुकून तुम्ही कधी कुठं फिरायला गेलात, म्हणजे महाबळेश्वर असेल किंवा कुठेही असेल, तर तिथून खाण्याचे काहीतरी पदार्थ 100-200 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट कायम तुम्ही लक्षात ठेवायची. हे काहीतरी त्यांच्या मुलांना खायला आणायचे द्यायचे, म्हणजे त्या बहाण्याने तुम्हाला त्याची भेटही होईल आणि फुकट दारू पिण्याचे चान्सेसही मिळतील. आता फुकट पिणाऱ्यांना एक विनंती पण आहे, म्हणजे आपण काय सांगतो की नियम पण पाळायचे. आता समजा तुम्हाला तो फुकट दारू पाजतो तर तुम्ही तिथं जेवायचा आग्रह करू नका. म्हणजे मला भूक लागली असं म्हणू नका, किती भूक लागू द्या, त्याच्याबरोबर जसं चाललंय तो ऍडजस्ट करतोय, जसं चकणं खातोय तसं खा. किंवा त्याच्याबरोबर रेस लावू नका, पटापट दारू पिऊ नका. आता मग तिथं जर तुम्ही भुर्जी पाव मागितला किंवा आमलेट पाव मागितला किंवा वडापाव खाल्ला, तर तिथं काय होतं, तो पाव दारू शोषून घेतो, तुमचा कोठा वाढलेला असतो. मग त्या दारू पाजणाऱ्याला राग येतो की पाव खाल्ला म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही किती भूक लागू द्या की पावाचे आयटम हे कधीही खाऊ नका, चुकू नये. म्हणजे त्याला काहीतरी राग येईल असं करू नका. आता फुकट पिणाऱ्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची की तुम्ही त्याच्यापेक्षा फास्ट दारू पिऊ नका, म्हणजे त्याची संपायच्या तुम्ही पिऊ नका. नेहमी तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल बघा, टेबलावरती जो फुकट आहे, जो फुकटे आहे, तो एकदम हळूहळू दारू पितो आणि काहीतरी गप्पा नादवत नादवत बसतो त्या स्पॉन्सर आयडीला. म्हणजे हे लोक भेटतात. तुम्ही जर कधी ऑब्झर्वेशन तुमचं असेल परफेक्ट तर तुम्ही तुमच्या लक्षातही येईल. तर त्याच्यापेक्षा अगोदर दारू पिऊ नका किंवा त्याची संपायच्या तुम्ही दुसरी ऑर्डर करताय तर तुमचं कायमचं फुकटचं पिणं या ठिकाणी बंद होऊ शकतं. दुसरी गोष्ट, 90चे पॅक घेऊ नका. बरीच लोक काय करतात, धडाधड 90चे पॅक घेतात. 90चे पॅक घेतले की पुढचा पाजणारा तुम्हाला लगेच ताळतो की हा हावरट आहे, हा भुकेलेला आहे दारूला. तर तुमचा हावरटपणा जरा कंट्रोलमध्ये ठेवा. तुम्ही जर हावरट सारखं केलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला फोनही करणार नाही, तुमचा फोन आला तर उचलणार सुद्धा नाही. ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी फुकट पिणाराने बघा, फुकट पिणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे, सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे की ज्यावेळी तुम्ही फुकट पिताय त्यावेळी त्याच्या मर्जीने दारू पित चला. म्हणजे तो पाजेल तेवढ्याच समाधान माना, उगाच त्याच्या मागे लागू नका. कारण जर तुम्ही त्यात समाधान मानलं नाही, कारण समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे आणि ह्या फुकट्यांचं कधीही समाधान होत नाही. त्याच्यामुळं समाधान माना आणि आपण आजचाही दिवस आपला फुकट पेण्यात गेला हे मानून त्याला
घरापर्यंत सोडून तिथून निघून जा, अन्यथा त्याला 90 पाच, अजून एक क्वार्टर पाच, असा त्याला सतू नका. स्पॉन्सरला कधीही सतवायचं नसतं. जर तुम्ही स्पॉन्सरला सत्वत बसले तर तुम्हाला त्या ठिकाणी मग तो महिन्यातून एकदा सुद्धा, कधी तर बाय चान्स तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेला आणि भेटलेला तर 90 पाजण्याचे चान्सेस असतात, किंवा अदरवाईज तुम्हाला दारू पाजायचं सोडून देईल. त्याच्यामुळं फुकट्यांनो हे नेहमी लक्षात ठेवा, फुकट दारू पिताना काही रूल्स असतात, त्याचीच दारू पिऊन त्याच्यावरच काहीतरी उडाउडी किंवा त्यालाच काही शिवीगाळ करण्याचं काम करू नका. बरीच लोक अशी करतात. म्हणून ह्या फुकट्यांच्या मैत्र्या सुद्धा बारच्या ठिकाणी, वाईनच्या ठिकाणी धडाधड तुटून जातात. आणि हो, अतिशय दुसरा एक नियम पाळायचा आहे तुम्हाला, की ज्यावेळी तुम्ही वाईन्सच्या ठिकाणी बसत असाल, तिथं भरपूर गर्दी असते, तर तिथं फुकटशी पिऊन काहीतरी आव आणू नका, कुणाला तरी टिंगल करू नका, कुणाची तरी चेष्टा करू नका, जेणेकरून तुमच्या अंगलट येईल. कारण तुमच्याकडे तर रुपये खिशात नाहीये, जेणेकरून पोलीस येऊन तुम्हाला पकडून चांगल्या ढुंगणावर फटके देतील. अशा पद्धतीने वागू नका, जेणेकरून स्पॉन्सरला त्रास होईल आणि स्पॉन्सरला वाटेल की हा वाढीव दिसतोय, याच्याबरोबर परत बसणे नाही आणि याला कायमचा रामराम. तर चला मित्रांनो, आज व्हिडिओ कसा वाटला दारू पाजणाऱ्यांसाठी, म्हणजे दारू जे पाजतात त्यांना कसा वाटला, किंवा जनरल तुम्ही जे लोक पाहतात, तुम्हाला आज हा व्हिडिओ पाहून खरोखर मज्जा वाटली का, नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण आपण असेच विनोदी व्हिडिओ कधी कधी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.